काय दारावरची बेल डिंगडॉंग अशी वाजली की मला हे गाणं आठवतं आणि मी अक्षरशः नाचायला लागतो. दारावरची बेल वाजली, मी दार उघडलं, बघतोय तर 10-12 पोरांचं टोळकं दारात उभं. मी म्हटलं काय काम आहे? मुलं म्हटली कुलकर्णी काका गणपतीची वर्गणी. मी म्हटलं अथर्व शीर्षे येतं का? मुलं म्हटली अथर्व शीर्षे येत नाही. मी म्हटलं वर्गणी मिळणार नाही. मुलं म्हटली काका तुम्हाला येतं का? मी म्हटलं हो येतं. मुलं म्हटली म्हणावर मी अथर्व शीर्षे म्हणायला सुरुवात केली. श्री गणेशाय नमः ओम नमस्ते गणपते. मुलं म्हटली बास 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 काका, आता तुम्ही आमच्याबरोबर चला. मी म्हटलं कुठे? मुलं म्हटली आम्ही वर्गणी मागतो, तुम्ही अथर्व शीर्षे म्हणून दाखवा. मी म्हटलं तुमच्यासोबत मी आलो तर माझा काय फायदा? मुलं म्हटली तुम्ही मंडळाचे अध्यक्ष व्हा. म्हटलं मी अध्यक्ष तर होईनच, पण तुम्ही माझी वर्गणी माफ करा आणि गणपतीमध्ये माझं गाणं ठेवा. मुलं म्हटली कोणतं गाणं म्हणून दाखव? मी गाणं म्हणून दाखवलं. दिवस तुझे फुलायचे जोपाड्या वाजून झुलायचे. मुलं म्हटली काका असलं भाऊगीत वगैरे गणपती समोर चालेल का? मी म्हटलं मग? मुलं म्हटली असं काय नाही, तुम्ही लुंगी डान्स म्हणाल का? मुन्नी बदनाम असं काही तुम्हाला येतं का? मी म्हटलं अरे गणपती समोर अशी गाणी म्हणायची का? मुलं म्हटली अशी गाणी चालतात. मी म्हटलं अजिबात असं चालणार नाही. शिवाय गणपतीच्या स्पीकरवरती सुद्धा चांगली गाणी लावा, नाहीतर तुम्ही लावाल ओळाचे गाणं है सुबह जाना है धुन में सजादू है किया तो खिच मेरी फोटो तो खिच मेरी. अरे म्हटलं पद्धत झाली का? ती अशी गाणी चालतात का गणपती समोर? तुम्ही गणपती समोर फक्त आणि फक्त गणपतीचीच गाणी लावा. मुलं म्हटली हो काका लावतो. मी म्हटलं शिवाय त्या ठिकाणी गणपतीच्या आरतीच्या वेळी आरतीचे रेकॉर्ड लावायची नाही, तुम्ही तोंडाने आरती म्हणायची. भक्तिभावाने आरती गायची असते, रेकॉर्ड लावायची नसते. हीच का तुमची भक्ती आणि श्रद्धा? मुलं म्हणजे ठीक आहे काका. मी पुढे म्हणालो संपूर्ण गणपती उत्सवामध्ये डीजे लावायचा नाही, कानाला त्रास होतो माझ्या. मुलं म्हटले ठीक आहे काका बरं. आणि मी मुलांना म्हटलं तुम्ही 1 गाव 12 भानगडी करा. मुलं म्हटली काय म्हणता काका असं? मी म्हटलं अरे वा चुकलो म्हटलं सॉरी, तुम्ही 1 गाव 1 गणपती असं करा. मुलं म्हटली का बरं? मी म्हटलं टिळकांनी गणपती सुरू केला होता तो कशासाठी? हल्ली गल्लोगल्ली गणपती असतात, त्याच्यामुळे समाजामध्ये फूट पडते, हे काय बरोबर नाही. तुम्ही 1 गाव 1 गणपती असं करा. त्यानंतर म्हटलं तुम्ही जर मला गणपतीमध्ये गाणं माझं ठेवणार नसाल तर सत्यनारायणाच्या दिवशी माझं भजन ठेवा. मुलं म्हटली काय नको. म्हटलं ऐका तरी. मी त्यांना बळजबरीने भजन ऐकायला लावलं. वारियाने कुंडल हाले वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधात आले राधात आले राधात आले. मुलं म्हटले हे असं भजन वगैरे काय चालणार नाही, दुसरं येतं का? मी म्हटलं बरं दुसरं भजन म्हणून दाखवतो. मग मी ते हिंदी भजन सुरू केलं. मैं नहीं माखन खायो. भजन आवडलं नाही का? हा त्या कोणीतरी दचकल्या भजन आवडले नाही. मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो मैया मोरी. एक मुलगा म्हटला काका पुढचं पाठ नाही का? मी म्हटलं हे काही असो पण माझं वजन ठेवायचं. आणि शिवाय अजून माझी एक अट आहे. मुलं म्हटली कोणती अजून अट आहे? मी म्हटलं गणपती उत्सवामध्ये तुम्हाला उदबत्त्या कापूर फूल हार फुले ही लागतील ना, ही माझ्याकडून घ्यायची. तुम्हाला शरद पाडसे म्हणतील आमच्याकडून घ्या, शरद पाडसेंचं ऐकायचं नाही, माझ्याकडून घ्यायचं.
तसेच गणपतीमध्ये सजावटीचं सामान सुद्धा माझ्या दुकानातून घ्यायचं. मुली मात्र वाईट टाकली, म्हणले काका आता तर हद्द झाली, हे काही बरोबर नाही, हे अति होते, तुमच्या अटी आम्ही काय मान्य करणार नाही. मी म्हटलं एक पर्याय सांगतो. मी एक ऑप्शन काढला पर्याय. त्यांना म्हटलं एक प्रश्न सांगतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर उत्तर बरोबर दिलं मी तुमचं ऐकतो, चुकलं तर माझ्या सर्व अटी मान्य करायच्या. मुलांना म्हटलं काही चान्स आहे सुटण्याचा. मग मुलं म्हणली सांगा कोणता प्रश्न आहे. मी म्हटलं टक्कर असेल चांगलं की वाईट. मुलं म्हणली अहो काका साधं आहे, टक्कर असेल वाईटच. मी म्हणलं इथेच चुकला तुम्ही, उत्तर चुकलेले. मुलं म्हणली कसं काय सांगा बरं. मी म्हटलं टक्कर असलेले कितीतरी फायदे असतात. मुलं म्हणली सांगाच. मग मी सुरू केलं. म्हटलं कांगवाचा खर्च नाही, तेलाचा खर्च नाही, दर महिन्याला नाव्याकडे जाऊन केस कापायचा खर्च नाही, केस गळतात ही तक्रार नाही कारण केस आधीच गळायला लागतात. शिवाय पावसामध्ये भिजलं सर्दी होत नाही कारण सर्दीवाला पाणी थांबत नाही डोक्यावर. तसेच जर केस पांढरे झाले तर केस काळे करायचा खर्च नाही. शिवाय डॅन्ड्रफ होत नाही, त्यामुळे शॅम्पूचा खर्च नाही. आणि वारा आला इकडनं तिकडनं तर केस विस्कळत नाही. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे वारंवार असं आरशासमोर जावं लागत नाही. एकदा साथ फिरवला की झालं. मुलं म्हणाली वा 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 काका तुम्ही बरेच पॉईंट सांगितले, पण टक्कर असेल तर माणसाचा पार शिव जातो असं मुलं म्हणाली. मी म्हटलं अरे टक्कर असला म्हणून नाराज होऊ नये. काय नियतीने जे आपल्या पदरात चांगलं वाईट टाकलंय त्यातलं चांगलं शोधून जगायचा प्रयत्न करायचा.